ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणम स्कंद 3 अध्याय 8. ब्रह्मदेवाची उत्पत्ती. श्री मैत्रेय म्हणाले, विदुरा, तू भगवत भक्त लोकपाल यमराज आहेस. तू पुरुवंशात जन्म घेतल्याने तो वंश साधू पुरुषांना सेवनीय झाला आहे. तू पदोपदी श्रीहरींची कीर्तिरूप माळ नित्य ताजी टवटवीत ठेवीत आहेस. शूद्र विषय सुखाच्या इच्छेने मोठे दुःख ओढवून घेणाऱ्या लोकांच्या दुःख निवृत्तीसाठी आता मी श्रीमद भागवत पुराण सांगण्यास सुरुवात करतो. हे पुराण स्वतः श्री संकर्षण भगवानांनी सनकादी ऋषींना सांगितले होते. अखंड ज्ञान संपन्न असे आदिदेव भगवान संकर्षण पाताळ लोकात होते. सनतकुमार आदी ऋषींनी त्यांना त्यांच्याहून श्रेष्ठ अशा वासुदेवांचे तत्व सांगण्यासाठी वासुदेवांचे तत्व जाणण्यासाठी प्रश्न विचारला. ज्यांना वासुदेव या नावाने संबोधतात त्या आपले आश्रय असणाऱ्या परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होते. कमळाच्या कलीसारखे बंद असणारे आपले नेत्र सनतकुमारादिकांच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धोन्मीलित केले. सनतकुमार आदी ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणांच्या आसन असलेल्या कमल पुष्पाला स्पर्श केला. ज्या कमल पुष्पांची नागराज कुमारी सुयोग्य वर मिळवण्यासाठी प्रेमपूर्वक अनेक वस्तू अर्पण करून पूजा करतात. सनतकुमार आदी ऋषी त्यांच्या लीलांचे जाणकार आहेत. त्यांनी वारंवार सद्गदित वाणीने त्यांच्या लीला गायल्या. त्यावेळी शेष भगवानांच्या उभारलेल्या हजारो फणांवरती किरीटांच्या हजारो श्रेष्ठ रत्नाची छटा चकचकीत किरणांनी झळकत होती. हे विदुरा, निवृत्तीपरायण सनतकुमारांना भगवान संकर्षांनी हे भागवत ऐकविले होते. हे प्रसिद्धच आहे. नंतर सनतकुमारांनी हे परमरोती सांख्यायन मुनींना त्यांनी प्रश्न केल्यावरून सांगितले होते. परमहंसांचे प्रमुख सांख्यायनांना जेव्हा भगवंतांच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपले अनुयायी शिष्य आमचे गुरु पराशर मुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले. यानंतर परमदयालू पराशरांनी पुलत्स्य मुनींच्या सांगण्यावरून हे आदिपुराण मला सांगितले. वत्सा, श्रद्धालू आणि सदैव अनुयायी अशा तुला हे पुराण मी सांगतो. सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते. त्यावेळी एक मात्र श्री नारायण शेषशय्येवर पहुडलेले होते. त्यांनी आपली ज्ञानशक्ती अबाधित ठेवूनच योगनिद्रेचा आश्रय घेऊन आपले डोले मिटून घेतले होते. सृष्टिकर्मापासून विश्रांती घेऊन ते आत्मानंदातच मग्न होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही क्रियेचा लवलेश नव्हता. ज्याप्रमाणे अग्नी आपली धाक शक्ती लपवून लाकडामध्ये व्यापून असतो त्याचप्रमाणे श्री भगवंतांनी सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना आपल्या शरीरात लीन करून आपल्याला आधारभूत असलेल्या जलात शयन केले. निर्मिती काळ आल्यावर पुन्हा जागविण्यासाठी फक्त कालशक्तीला जागे ठेवले. याप्रमाणे आपल्या स्वरूपभूत चितशक्तीसह 1000 युगचौकड्यांपर्यंत जलात शयन केल्यानंतर जेव्हा त्यांनीच प्रेरित केलेल्या त्यांच्या कालशक्तीने त्यांना जीवाच्या कर्माच्या प्रवृत्तीसाठी प्रेरणा दिली तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन असलेले असंख्य लोक पाहिले. जेव्हा भगवंताची दृष्टी आपल्यातच अंतर्भूत असलेल्या लिंग, शरीर इत्यादी सूक्ष्मतावर गेली तेव्हा ते काळाला अनुसरणाऱ्या रजोगुणाने क्षोभ पावल्याने सृष्टीरचनेच्या निमित्ताने त्यांच्या नाभी प्रदेशातून बाहेर पडले. कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या काळामुळे श्री नारायणांच्या नाभीतून प्रगट झालेल्या सूक्ष्म तत्वरूप कमळकोशाने सूर्यासमान आपल्या
तेजाने त्या अथांग जलराशीला दैदिप्यमान केले. सर्व गुणांना प्रकाशित करणाऱ्या त्या सर्व लोक असलेल्या कमळामध्ये तेच भगवान विष्णू स्वतः अंतर्यामी रूपाने प्रविष्ट झाले. तेव्हा त्यातून न शिकविताही सर्व वेदांना जाणणारे वेदमूर्ती श्री ब्रह्मदेव प्रगट झाले, म्हणून त्यांना लोक स्वयंभू म्हणतात. त्या कमळकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांनी जेव्हा कोणतेच लोक दिसले नाहीत, तेव्हा डोले फिरवून आकाशात चारी दिशांना माळ वलवून ते पाहू लागले. तेव्हा त्यांना चारी दिशांना 4 तोंडे उत्पन्न झाली. त्यावेळी प्रलयकालीन वाऱ्याच्या प्रचंड वेगाच्या माऱ्याने पाण्यावर उसळणाऱ्या तरंगांमुळे त्या जलराशीच्या वर आलेल्या कमळावर बसलेल्या आदिदेव ब्रह्मदेवांना स्वतःचे तसेच त्या लोकतत्वरूप कमळाचे रहस्य काहीच समजले नाही. ते विचार करू लागले की या कमलकर्णिकेवर बसलेला मी कोण आहे? कोणत्याही आधाराशिवाय या पाण्यात हे कोमल कुठून उत्पन्न झाले? याच्या खाली निश्चित काहीतरी वस्तू असली पाहिजे, ज्याच्या आधारावर हे कमल आहे. असा विचार करून ते त्या कमळाच्या देठातील सूक्ष्म छिद्रातून पाण्यात घुसले, परंतु देठाच्या मार्गाने शोधित नाभी प्रदेशावर जवळ जाऊनही त्यांना कोणतीही वस्तू दिसली नाही. विदुरा, त्या गडद अंधारात आपल्या उत्पत्ती स्थानाला शोधण्यासाठी ब्रह्मदेवांचा पुष्कळ काळ व्यतीत झाला. हा काळ म्हणजेच भगवंताचे कालचक्र आहे, जो प्राण्यांना भयभीत करून त्यांचे आयुष्य क्षीण करीत राहतो. शेवटी आपली इच्छा पूर्ण न झाल्याने निराश होऊन ते तेथून माघारी फिरले आणि पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर बसून हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवून चित्तातील सर्व संकल्प काढून टाकून समाधीत स्थिर झाले. अशा प्रकारे दिव्य 100 वर्ष चांगल्या तऱ्हेने योगाभ्यास करून ब्रह्मदेवांना ज्ञान झाले. तेव्हा अगोदर शोधूनही जे आपले अधिष्ठान त्यांना सापडले नव्हते, ते त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणातच प्रकाशित होत असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी असे पाहिले की त्या प्रलयकालीन जलामध्ये शेषाच्या कमलाच्या देठासारख्या गोऱ्या आणि विशाल शय्येवर पुरुषोत्तम भगवान एकटेच पहुडलेले आहेत. शेष नागाच्या हजारो फणा छत्रासारख्या पसरल्या आहेत. त्यांच्या मस्तकावरील किरीटावर जी रत्ने जडविली होती, त्यांच्या प्रकाशाने प्रलयाच्या पाण्यातील अंधार नाहीसा झाला आहे. ते आपल्या शरीराच्या तेजाने पाचूच्या रत्न पर्वताच्या शोभेवर मात करीत आहेत. त्यांच्या कमरेचा पितांबर पर्वत प्रांतात पसरलेल्या संध्याकाळच्या पिवळसर चकचकीत मेघांचे सौंदर्यही धूसर करीत आहेत. मस्तकावरील सुशोभित सुवर्ण मुकुट सुवर्ण शिखरांनाही मान खाली घालावयास लावित आहे. त्यांच्या गळ्यातील वनमाला, पर्वतावरील रत्ने, धबधबे, वनस्पती आणि फुलांच्या शोभेला निस्तेज करून टाकीत आहे आणि त्यांचे बाहू बांबूचा आणि चरण वृक्षांचा तिरस्कार करीत आहेत. त्यांच्या शरीराच्या लांब रुंद विस्ताराने त्रैलोक्य व्यापल्यासारखे वाटते. ते आपल्या शोभेने निरनिराळ्या दिव्य वस्त्रांना आभूषणांना सुशोभित करणारे असूनही पितांबर इत्यादी वस्त्रालंकारांनी सुशोभित आहेत. आपापल्या इच्छापूर्तीसाठी निरनिराळ्या मार्गांनी पूजा करणाऱ्या भक्तजनांना कृपापूर्वक आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या चरणकमळांचे दर्शन देत आहेत. त्यांची सुंदर बोटे नखचंद्रिकेमुळे वेगळी अशी स्पष्ट चमकत आहेत. सुंदर नासिका, रेखीव भुवया, कानातील झगमगणाऱ्या
कुंडलांची शोभा, यांनी लालसर ओठांची कांती आणि भक्तांची पीडा दूर करणारे हास्ययुक्त मुख कमल याने ते आपल्या भक्तांचा सन्मान करीत आहेत. वत्सा, त्यांच्या कमरेवर कदंब फुलातील केशराप्रमाणे पितांबर आणि सुवर्ण मेखला शोभत आहे. तसेच अमूल्य हार आणि सुंदर श्रीवत्स चिन्ह वक्षस्थळावर शोभून दिसत आहे. ते अव्यक्त मूल असलेल्या चंदनाच्या वृक्षाप्रमाणे आहेत. महामूल्य उत्तमोत्तम मण्यांनी सुशोभित अशा अंगदांनी युक्त त्यांचे विशाल भुजदंड हे जणू त्या वृक्षाच्या हजारो शाखाच आहेत आणि त्याच्या खांद्यांना शेष नागाने लपेटलेले आहे. नागराज अनंताचे बंधू श्री नारायण सभोवती पाणी असलेल्या पर्वतासारखे आहेत. ते संपूर्ण चराचराचे आश्रय आहेत. हजारो मुकुट ही त्या पर्वताची जणू सुवर्णमंडित शिखरेच आहेत. तसेच त्यांच्या वक्षस्थळावर शोभणारा कौस्तुभमणी जणू पर्वतातून प्रगट झालेलेच रत्नच आहे. प्रभूच्या गळ्यामध्ये जणू वेदरूप भ्रमर गुंजाराव करीत असलेली कीर्तिमय वनमाळा विराजत आहे. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी आणि देवताही त्यांच्यापासून पोहोचू शकत नाहीत आणि त्रिभुवनात सर्वपणे संचार करणाऱ्या सुदर्शन चक्रासारखी आपली आयुधे प्रभूंच्या आजूबाजूलाच फिरतात. त्यामुळे त्यांच्या जवळ जाणे कठीण आहे. तेव्हा विश्वाची रचना करणाऱ्याची इच्छा करणारे लोकविधाता ब्रह्मदेव यांनी भगवंताच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमल, जल, आकाश, वायू आणि आपले शरीर ह्याच केवळ 5 वस्तू पाहिल्या. याशिवाय त्यांनी दुसरे काही दिसले नाही. रजगुणाने व्याप्त झालेल्या ब्रह्मदेव प्रजेची निर्मिती करू इच्छित होते. त्यांनी जेव्हा सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या या 5च वस्तू पाहिल्या तेव्हा लोकनिर्मितीला उत्सुक झाल्या कारणाने त्यांनी अचिंत्यगती श्रीहरीमध्ये आपले चित्त एकाग्र केले आणि त्या परमपूजनीय प्रभूंची ते स्तुती करू लागले. अध्याय 8 समाप्त. हरि ओम तत्सत.